मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी, किलबिलत्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. मला सगळ्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करतात आणि एवढी मस्ती केली आम्ही अशा आहेत की काही सांगायला पण जमणार नाही. एवढी मुलं आमच्या वर्गात एवढ्या खोड्या काढल्या आम्ही सगळ्यांनी की सर्व शिक्षकांना आणि सरांना पण एवढं केलंय का नाही. सगळ्यात जास्त पुढकर वर्ग म्हणजे आमचा होता आणि आम्ही या वर्गात आम्ही सगळी का नाही ह्या पूर्ण शाळेत जास्तीत जास्त आम्हीच पुढकर होतो आणि सर्वांना काय बोलायचं काय सुद्धा. मायेने वर्ग सजविले जाणू दुसरे घर मानूनी, पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडूनी, आईच्या मायेने लाविला जिने लळा. आणि शावण्याशिवाय काही चुकलं तर अशा हातकाने सांगायचे की जे चुकतंय तुला तर असं करू नकोस. त्यांच्यासाठी जास्तीत जास्त रडायचं म्हटलं तर पहिला आम्ही खूप चिड व्हायचं की आम्ही तुमच्या निरोप संमेलनामध्ये एक अश्रू पण काढलं. पण गेल्यावर आम्हाला जरा पण काही व्हायचं त्याचे एवढे मारायचे काय पण मारायचे आम्ही सरांना मस्करीत काय बोलायचो असं. आणि नंतर ना आता 7वीला गेलो तरी त्या माझ्यावर किती पण या शाळेतून गेलो तरी मला जास्तीत जास्त डान्सरांची आठवण येईल आणि येत राहील. कितवीला पण गेलो तरी कारण डान्सरांनी आमच्यावर मुलापेक्षाही जास्त प्रेम केले स्वतःच्या. घोळे मॅडम पण या शाळेत पहिल्या आले तर आमच्यावर 4थीला होत्यात पण त्यांनी आमच्यावर एवढं प्रेम केले. कधी अभ्यास पूर्ण राहिला तरी त्यांनी आम्हाला मारलं नाही काय नाही. आणि प्रेमाने जवळ घेऊन बोलायचं की असं करायचं तसं करायचं परत शिकवायचं. आणि या शाळेतून गेलो की मला जास्तीत जास्त 2 शिक्षकांची खूप आठवण येणार आहे. ते म्हणजे डान्सर आणि घोळे मॅडम. कारण यांच्यासोबत आम्हाला खूप काही शिकायला भेटले. आणि घोळे मॅडम जर काय बोलायचं ते समजत नाही काय बोलायचं काय नाही. कारण घोळे मॅडम आणि डान्सर यांनी खूप काय आमच्यासाठी केले आणि इथून पुढे आम्ही त्यांचा नेहमी आठवण येत राहील. आणि चांगलं शिकवलं, स्वाध्याय कसा लिहायचा ते सुद्धा शिकवलं, अक्षरे कसे लिहायचे ते सुद्धा. मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा, धन्य मराठी शाळा. म्हणजे शिक्षक यायला करत होते तर त्यावेळी त्यानंतर 7वीला आले तर आमच्या इंग्रजीवर आमचा खूप कमी भाग होता. त्यामुळे आमचे वरिष्ठ शिक्षक एम डी पाटील सर यांनी आम्हाला इंग्रजी वाचायला लिहायला शिकवलं. या शाळेत आता आम्ही जात आहे त्यामुळे आपल्याला शेवट सांगतो की जरी आम्ही तुम्हाला सर्व शिक्षकांना काही उलट बोललो असेल, चुकून काही उलट बोललो असेल किंवा आमच्या कोणत्याही कारणामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागली असेल तर मनापासून मी तुमचे हात जोडून माफ करतो. त्यानंतर शिक्षणासाठी खूप खुश होते. गेल्यावर खूप येतल्या आठवणी, सर्व जणांची खूप आठवण येईल. आणि परत